मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. दिशा सगळियाची या गिळाव्या, चांदणी या चाटुनी घ्याविया. ऐसे वर्तता आहे साविया, लोलुप्य बा तुझे. जैसा भोगी काम वाढे, का इंधने आगीसी हकाक चढे. तैसी खात खातांची तोंडे, खाखा ते ठेली. कैसे एकची केवडे पसरले, त्रिभुवने जिव्हाग्री आहे टेकले. जैसे का कविंठ घातले वडवा नळी. ऐसी अपारे वदने, आता येतुली कैची त्रिभुवने. का आहार न मिळता येणे माने, वाढविली सैंद. प्रश्न विचारतोय अर्जुन त्यांना परत. सगळ्या दिशा घेऊन टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या, अशा प्रकारच्या खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे. एवढं का खात सुटलंय तू सगळं. थोडक्यामध्ये हा प्रलय का चालू आहे असा त्याला अजून कारण समजेना. आणि कारण समजेना म्हणजे त्याला असं वाटायला लागलं आहे की हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी कृष्णाला कुठून सांगितलं विश्वरूप दर्शन दाखव, तुझं स्वरूप दाखव म्हणून. आणि त्याला हे बघावं लागतंय. म्हणून ज्याप्रमाणे भोगाने भोग वासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नी भडकतो, त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाता खाताच खाकावलेली आहेत. याच्यानं इतकं खाणं खावंसं वाटते. तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे पहा. ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवट घालावे, त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे. म्हणजे ही सगळी त्रिभुवन जे म्हणतो आपण, ही तिन्ही भुवन त्याच्या जिभेच्या टोकावरती येतो. आहे की नाही. म्हणजे काय त्याचं, आणि त्याच्या दृष्टीने केवढा खातोय, त्याला दिसतंय एवढंच खात असं. आणि स्वरूप तर एवढं भयंकर आहे की नाही असं म्हणतोय. अशी ही असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कोठली आणणार. तेवढी त्रिभुवन आणणार कुठनं. पुरेसा आहार मिळत नसताना ज्यांचा ताप असह्य होतो, अशी मुखे का असंख्य वाढविलीस. म्हणजे तुलाच खायला एवढं अन्न नाहीये इथं, तर तू एवढी असंख्य मुखे का वाढवलीस असा प्रश्न विचारतोय अर्जुन. बघा, म्हणून आपल्याकडे सुद्धा असं म्हणतात ना, काही काही जमातींमधनं किंवा काही काही याच्यामधनं, की आपली ऐपत असेल तेवढीच पोरवाळ होऊन द्या. कारण आपली ऐपत नाही तर एवढी मुख खाणार कशी, आहे की नाही. तसा काहीसा प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलेला आहे बर का. अगा हा लोक बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा. जैसी वणवेयाची या वेडा, सापडती मृगे. आता तैसे या विश्वा जाहले, देव नवे हे कर्म आले. का जग जळचरा पांगिले, जाळे काळे. आता ये अंग प्रभेची वागुरे, कोणी कडुनी निगी जैल चराचरे. वक्त्रे नोहेती जो हरे, ओढवली जगा. आगीदा आपुली दाहकपणे, कैसे ने पोळीजे ते नेणे. परी जया लागे तया प्राणे, सुटिका नाही. देवा, ज्याप्रमाणे वणव्याचा वेढा पडून त्या जनावरे सापडतात, आपण पाहिला मध्ये ऑस्ट्रेलियात वगैरे सगळं झालं, त्याच्यावर आपल्या लक्षात आहे. त्याप्रमाणे तुझ्या मुखातील पेटलेल्या ज्वालांना हे बिचारे ब्रह्मांड बळी पडले आहे. आता तसेच या विश्वाला झाले.
हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे. बघा, हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे, म्हणजे देवांना इळंकृत करतोय आपण पाहतोय त्याच्यामध्ये. देव नव्हे, हे लोकांचे दुर्दैव आहे किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरिता काळाने आपले जाळेच पसरले आहे. जगरूपी जलचरांना, याच्यात जे सगळे 84 लक्ष योनींमधले जी लोक आहेत, ते पूर्ण प्रलयाची जाणीव याच्यात दिलेली आहे, लक्षात घ्या, बाकी काही नाही. बरं, आपले जाळेच पसरले आहे. आता या अंगकांती रूप पाशातून हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील. अंगकांती रूप पाशातून हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील. म्हणजे हे सगळं शरीर जे आहे ते कुठल्या रूपाने बाहेर पडेल सांगता येत नाही. ही तुझी मुखे नसून ही जगाला लाक्षागृहे झाली आहे. थोडक्यामध्ये लक्षात, अग्नीला आपल्या दाहक शक्तीने दुसऱ्याला मी कसे जाळतो हे समजत नाही. अग्नीला स्वतःला कळतं का तो कसं जाळतो ते नाही कळत ना. परंतु जो जळतो, पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहत नाही. लक्षात घ्या. याचं समजण्यासारखं उदाहरण म्हणजे मला तसंच आता आठवलं म्हणून, बाण जिथं जाऊन रुततो तिथं वेदना होते, जिथून सुटतो त्याला काहीच होत नसतं. लक्षात घ्या. हे जसं आहे तसंच आहे. त्याप्रमाणे ना तरी माझे तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे विष जैसे, तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी ऐरी कडील मुखी खाई हो सरली जगाची. अगा आत्मा तू एक सकळ विश्वव्यापक, तरी का आम्हा अंतक ओढवलासी. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड बोल पासुखे, किती वाढवीसी या उग्र रूपा. आगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही. इथं किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो हे शस्त्राला माहित नसते, बरोबर. किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही, त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे अत्यंत उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही. बघा, याची तुला जाणीव नाही असं अर्जुन म्हणतोय, म्हणजे परत तो अज्ञानीच झोलतोय. लक्षात घ्या. म्हणजे काय प्रकार आहे बघा. खर तर ईश्वराला सर्वच माहिती आहे ना, परंतु तो इतका परत अडकला, भीतीने ग्रस्त झाला, मोहात ग्रस्त झाला ना, एक प्रकारे भीतीच्या मोहात ग्रस्त झाला. जसा अगोदर सैन्य पाहून पहिल्या अध्यायात ग्रस्त झाला, अज्ञान परत निर्माण झालं, तस एवढं ज्ञान घेऊन सुद्धा परत अज्ञानात आला झाला भीतीने. म्हणून भीती इतकी वाईट आहे. त्यामुळे संपूर्ण स्वरूप कळत नाही आपल्याला, तुला जाणीव नाही. पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले. अहो देवा, तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहेस. आता ते ज्ञान परत तो त्यांना सांगतोय, कृष्णाला ज्ञान शिकवतोय. बघा, मागे एकदा केलं होतं त्यांनी तसंही आता परत करतोय. तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहेस. पण आत्ताचा जो भाव आहे त्याचा, हा कृष्णाला शिकवण्याचा नाहीये. लक्षात घ्या. त्याला त्याची संपूर्ण जाणीव आहे, परंतु तो स्वतः घाबरलाय. आणि त्याच ते घाबरलेपण आहे ते त्या ईश्वराच्या स्तुतीच्या भूमिकेतनं तो बाजूला करतोय. हे समजा धरून चला, आपण एखाद्या देवताची भक्ती करत असू, एखाद्या आपल्या सद्गुरूंची म्हणा किंवा देवाची भक्ती करत असू, हनुमंताची करत असू, बरोबर आहे. तेव्हा आपण जेव्हा पीडाग्रस्त असतो तेव्हा आपण काय करत असतो, आपल्याला हनुमंताचं स्वरूप माहिती आहे, आपल्याला देव काय आहे, सद्गुरूचं स्वरूप माहिती आहे, नाही असं नाही. पण तरी सुद्धा जेव्हा तू एवढा मोठा आहेस,
तर माझला या ही पीडा का देतो असं म्हणतोस ना. म्हणजे ही भक्तीची परत वेगळी जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून ही आणि इथं ही खरी आर्त भक्ती जास्त जाणवते, कारण तो मृत्यूशी सामना आहे. समोर मृत्यू धडधडताना दिसतोय, लक्षात घ्या. म्हणजे कशी भूमिका असेल त्याची. त्यामुळे हे सर्व कसं जग जात आहे त्याला दिसतंय. आणि या रांगेमध्ये त्या शिडीच्या कुठल्या तरी पायरीवर मी पण आहेच ना. म्हणून तो ती ईश्वराला म्हणतोय की अहो देवा, तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहे, मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यू झाला आणि तूच आमचा मृत्यू कसा झालास. आहे की नाही, असं ते म्हणतोय. म्हणून तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे, म्हणून मी आता जिवंत राहू शकत नाही, कारण तूच मला गिळायला बसला आहे म्हटल्यानंतर मी जिवंत राहीनच कसा. बरोबर आहे ना. रामाने ज्याला सोडला तो दगड खालीच जाणार ना, असं म्हणतो ना. ती कथा माहिती असेल, त्याच्यात काही शिरत नाही मी. आणखी तूही काही संकोच करू नकोस. आणि परत या त्याची ज्ञान जाणीव बघा, भक्तीची जाणीव कशी आहे. आणि तो देवाला असं म्हणत नाहीये की तू माझे प्राण वाचव, मी पण आता मरतोच आहे, तूच मला मारणार आहेस. बरोबर आहे, हे मला कळतंय, आता दिसतंय तुझ्या विश्वरूप दर्शनातलं. परंतु तू पण काही संकोच करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट खुशाल सांग किंवा करून टाक. कसं वेगळी भूमिका आली की नाही एकदम. आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये थोडस आपल्याच घरातल्या आपलं तर सोडून द्या, आपल्याच जवळच्या कुठल्या व्यक्तीला मरणाच्या दिशेने जात असताना बघ जेव्हा असतो आपण, तेव्हा आपण धावा करतोच ना. पण तो धावा आपला कसा असतो विचार करा. हे प्रसंग प्रत्येकावर येणार आहेत म्हणून मी सांगतोय तुम्हाला. त्यावेळेला आपला धावा कसा असतो, देवा मलाही बाहेर काढ, या व्यक्तीलाही बाहेर काढ, तर ती माझी जवळची. असाच धावा असतो. आपण धावा असा करतो का, नाही देवा तुझी इच्छा आहे, जसं होईल तसं कर. ही ज्ञानाची भूमिका आहे, लक्षात. ज्ञान आणि अज्ञान नेमकं कशा स्वरूपात आपल्यात खेळत आहे हे कळलं पाहिजे साधकाला. मग ती त्या मामलेदारांची मी कथा सांगितली ना, विठ्ठलाची, देव मामलेदारांची, तस मग ती ताठ होणारे मान. म्हणजे ताठ होणारे मान म्हणजे मान तिथं खाली होणारे विठ्ठलाची, लक्षात घ्या. असं गणित कुठंतरी या अर्जुनाच्या जाणीवेत तयार होतंय बघा. म्हणजे प्रत्येक कृतीला कुठल्या परिवर्तन प्रक्रियेत घालतोय कृष्ण, हे गीतेतनं कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरीतनं काय समजून घ्यायचंय, परिवर्तन प्रक्रिया अर्जुनाची कशी घडली आणि प्रत्येक कणाकणातनं घडलेली आहे बघा. आता मृत्यूच्या समोर तो उभा आहे आणि सर्व जातानाही बघणार आहे, तो बघतोही आहे. त्यामुळे ही जी अगोदरचं स्वरूप ज्ञानाच्या जाणीवेतलं कळलं त्याला, त्यांनी भक्ती वाढली, ज्ञानयुक्त भक्ती झाली तयार. पण त्याचा परिणाम काय दिसतो आहे इथं, की देवा आता तुझ्या मनात जे असेल ते खुशाल कर, मला तू वाचव किंवा मार, तू काहीही कर. एवढी भूमिका तयार व्हावी लागते. केली ना भूमिका तयार बघ, त्याप्रमाणे हे ते स्पष्ट खुशाल सांग, आता या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवतोस. देवा मला आता हे तुझं रूप तू आता वाढवू नकोस असं वाटतंय, कारण हे भयंकर स्वरूप, ही जाणीव जी आहे ना, ही संतांची जाणीव आहे, लक्षात ठेवा.
इथं परम प्रेम, इथं त्याचं निर्माण होतं. देवा, तू आता कशाला एवढा त्रास घेतोयस? तूही त्रास घेऊ नको, मी मरणाला तयार आहे. केवढं वेगळी भक्ती आली की नाही बघा. ही यात भक्ती दिसली पाहिजे आपल्याला. ही भक्ती नाही दिसली तर ज्ञानेश्वरी कळली असं म्हणता येणार. ही ज्ञानयुक्त भक्ती आहे. आपण सुद्धा जेव्हा मरू त्यावेळेला ही जाणीव आपल्यात असली पाहिजे की देवा, आता तुझं स्वरूप माझ्या लक्षात आलं आहे, तू मला आता घेऊन गेलास तरी चालेल. तत् सुखी सुखित्वम. पण तुझं हे स्वरूप आता तू आवर्त घे, असं तो त्याला सांगतोय. तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव, नाही तर माझ्या पुरती तरी कृपा कर. कृपा कर म्हणजे मला मारू नकोस असं नाही म्हटलेलं, लक्षात घ्या. पहिल्या ह्याच्यात क्लिअर केलंय त्यांनी. परंतु तुझं हे भगवंताचं जे मोहक स्वरूप आहे, हे तुझं जे अरूपाचं रूप आहे, हे रूप इतकं प्रेमळ आहे, इतकं भक्ताला जवळ करणार आहे, त्याच्यातच मला तू ठेव थोडक्यामध्ये. म्हणून हे तुझं भयंकर रूप तू आवर्त घे, मी सहन करू शकत नाही. इकडे वेगळी भूमिकावर जाऊन पोहोचला बघा अर्जुन एका याच्यामध्ये. नाही तर तू ही कृपा, म्हणजे तुला हे करायचं असेल तर हे माझी रिक्वेस्ट आहे, माझा अर्थ आहे किंवा माझा आर्जव असा आहे. परंतु तुला जर ते करायचं नसेल तर माझी ही दिव्य दृष्टी काढून घे. थोडक्यामध्ये दिव्य दृष्टी काढून घे, कारण नाहीतर माझ्या पुरती तरी कृपा कर. माझ्या पुरती कृपा कुठली करणार तू? त्याची दिव्य दृष्टी काढून घेणार ना. हीच कृपा आहे ना. मग ही कृपा तू कर असं म्हणतोय त्याला. बरं का. आख्याही मेको भवान उग्र रूपो, भवान उग्र रूपो असं आहे. ते काय होतं, संधी आढळला ना तर त्या गेयतेत फरक पडतो. त्याच्यापेक्षा मला ते संधी सगळं वाचलेलंच बरं पडते. आख्याही मेका भवान उग्र रूप नम अस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुम इच्छामि भवंतम आद्यम नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. हे भगवान, हे देवादी देवा, तुला नमस्कार असो, माझ्यावर कृपा कर. असे उग्र रूप धारण करणारा तू कोण आहेस हे मला सांग. बरं का. आपण जगाच्या पूर्वी असणारे म्हणजे जगाचे आदिकारण आहात, त्या तुम्हाला मी जाणण्याची इच्छा करतो. कारण तू एवढे भयंकर विश्वरूप धारण करून काय करणार आहेस हे मला समजत नाही. म्हणून तुझं हे जे स्वरूप आहे हे आतापर्यंत मी जे पाहत होतो त्यापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणून त्याला हा परत प्रश्न पडला की तू कोण आहेस नेमका? तू प्रेम करणारा माझा सखा आहे की विष्णू स्वरूप आहे की विश्व स्वरूप ज्याच्यामध्ये तुझ्या सर्व शक्ती समाविष्ट झालेल्या आहेत का? तू लयाच्या जाणीवेतील अशा प्रकारचा उग्र देह धारण करणारा स्वरूप तुझं आहे. हे याच्यामुळे मी भ्रमित झालोय. तुझं नेमकं रूप काय आहे हे मला सांग. आपण जगाच्या पूर्वी असणारे, हे त्याला आता कळलं. कारण ते मागे प्रश्न होते त्याचे 4-5 अध्यायात की तुम्ही त्यावेळेला कशी काय होतात, हा प्रश्न होता त्याचा. म्हणून आपण जगाच्या पूर्वी असणारे म्हणजे जगाचे आदी कारण आहात, त्या तुम्हाला मी जाणण्याची इच्छा करतो. आता त्यांनी टोन बदलला एकदम. कारण हे सगळं जे दिसतंय मला हे काहीतरी भयंकरच आहे आणि माझ्या हे समजशक्तीच्या पुढे आहे. म्हणून ते तुम्ही मला सांगा. कारण आतापर्यंतच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, आता ही इच्छा आली ना परत इच्छा अर्जुनाच्या तोंडात. कारण तू एवढे भयंकर विश्वरूप धारण करून काय करणार आहेस हे मला समजत नाही.
लक्षात आलं? कारण हे आपल्यालाही समजत नाही ना, हे संपूर्ण ब्रह्मांडात एवढा अखंड तांडव का चाललाय, आहे की नाही? परवा एक साधा व्हिडिओ मला एक बघण्यामध्ये आला की तिथं हे या करोनाच्या याच्यातनं ट्रक भरून कोंबड्या खड्ड्यात टाकतात. हे पाहायला गेल्या मला माहिती बा, केवढा हॉरिबल आहे ना सीन आहे. आणि ट्रक भरून म्हणजे किती असतील, 1000-2000 असतील कोंबड्या. म्हणजे आपल्या दृष्टीने अजूनच खालचा प्राणी झाला. पण तुम्ही मला सांगा, 60-70 हजार माणसं मरत असतील, हे केवढं भयंकर स्वरूप आहे. काय म्हटले त्यांनी, महारोग, महामारी. आणि हा शब्द पण याच्यात आलाय पुढे, महामारी. म्हणून अर्जुन म्हणतो ही महामारी थांबव. असं भयंकर स्वरूप आहे त्याचं बरं का. तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवनैक आद्या विनवणी विश्ववंद्या आईके माझी, वेदानेच जाणला जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्य अशा भगवंता, एक वेळ माझी प्रार्थना ऐक. असं आता कृष्णाला ते डायरेक्ट अर्जुन म्हणतोय का, ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो. असे बोलून त्या श्रेष्ठ अर्जुनाने, म्हणून त्याला तर श्रेष्ठ म्हणले बघा. श्रेष्ठ शब्द का आला, बुद्धिमत्ता एवढ्याही जाणीवेमध्ये त्याने आपली भक्ताची जाणीव सोडली नाही. आणि अजूनही मला तुला समजून घ्यायची काहीतरी बाकी राहिली आहे, ते तुम्हाला समजून सांग, आहे की नाही? म्हणून देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता अहंकार पण नाही. आणि त्या भूमिकेमध्ये आहे की नाही, केवढी अति मानसिक जाणीव आहे बघा. कृष्णाला तर समजून घेतलाय, बरोबर आहे ना. म्हणजे अबोध मनाच्या पूर्ण जाणीवेतून वैश्विक स्वरूपही बघतो आहे. आणि ती अतिमानसिक शक्ती स्वरूपात तिचं वैश्विक कार्यही त्यांनी पाहिलंय. आणि त्याची लयाची तमाची जाणीव पण तो बघतो आहे. आणि तरीही तो त्याला म्हणतो आहे की हेही मला कळलं नाही, ते तुम्हाला सांग. काय भूमिकेमध्ये अर्जुन आहे बघा, लक्षात घ्या. विश्वरूप दर्शनाच्या प्रत्येक, म्हणजे आता तो पहिल्या अध्यायातली त्याची स्टेज, 4थ्या अध्यायातली स्टेज, 8व्या अध्यायातली स्टेज, 9व्या अध्यायातली, 10व्या अध्यायातली आणि 11व्या अध्यायातली, तीही अगोदरची स्टेज आणि 11 अध्यायाच्या शेवटची त्याची मानसिकता काय दाखवते, संपूर्ण साधकाचा प्रवास दाखवते. लक्षात ठेवा, आत्मज्ञान झालं, विश्वाचं ज्ञान झालं, विश्वातीताच्या ज्ञानाच्याही पलीकडे अनंताच्या जाणीवेपर्यंत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पोचती करतात. लक्षात कुठं पोचवल्या जातीये मानसिकता, हे तर कळलं पाहिजे ना. म्हणून योगी अरविंदांना जे नेमकं म्हणायचं आहे ते नेमकं ज्ञानेश्वरीत कसं भरलं आहे हेच उलगडून सांगितलं ना महाराष्ट्रातल्या लोकांना, तरीही अरविंद कळतील असं माझं मत आहे. लक्षात, पण हे बोलणं खूप अवघड जातंय सर्व लोकांसमोर. कारण त्याच्यासाठी एवढी ज्ञानेश्वरी पहिल्यापासून समजून घेता यायला पाहिजे. काय वेगळं आहे तुम्ही मला सांगा. खूप भयंकर आहे. आणि हा अबोध मनाच्या जाणीव आहेत त्याच्या, लक्षात ठेवा. आणि इथं सुप्रामेंटल कशा पद्धतीत कार्यरत आहे हेही कळत. काय ठाकूर चुकतंय का काही माझं, तुम्हीच सांगा, आहे की नाही? म्हणून त्या श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे सर्वेश्वरा ऐक, मी होवा या समाधान, जे पुसिले विश्वरूप ध्यान, आणि एकेची काळे त्रिभुवन गळितची उठिलासी. माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखवण्याची प्रार्थना केली, आणि तू तत्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळीतच प्रकट झालास.
का तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुखे का मेळविली अवघियाची करी परिजली शास्त्रे काया तरी तू कोण आहे अशी एवढी मुखे कशा करता घेतली व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्त्रे कशाला धारण केलीस. आपल्याला फक्त तो बासरीवालाच आवडतो बघ, त्याच्यातच अडकलेलो होतो आपण. आणि तो बासरीवाला नाहीच आहे, त्याची बासरच वेगळाच आहे. खरं भयंकर आहे की नाही. आणि तो कुठल्या हंड्या फोडतोय बघा, ब्रह्मांडाच्या हंड्या फोडणारा तो माणूस. तुम्ही त्याला तुम्ही काहीतरी एखादं लावता तिथं आणि ते फोडता आणि म्हणता कृष्ण आला. कुठला कृष्ण आला? ज्ञानेश्वरांनी नाही केल्या दही अंड्या, लक्षात घ्या. कुठल्याही संतांनी केल्या नाही दही अंड्या, कारण हे स्वरूपच खूप वेगळं आहे कृष्णाचं. ते इथं दिसतंय, त्याला राग येईल आपण जर असं काहीतरी करत बसलो तर. खोटं नाही सांगत तुम्हाला, त्या खूप खालच्या दर्जाच्या भक्तीच्या जाणीव आहेत. कृष्णाला बासरीच्या स्वरूपात पाहणे ते बघू नका असं मी म्हणत नाहीये, परंतु ते त्याचं स्वरूप खरं म्हणजे फार वेगळ्या प्रकारचं आहे. ते त्यांनी घेतलं त्या त्याच्या कार्यापुरता आणि तो तसा नाहीच आहे प्रत्यक्षात. आणि तो त्या जाणीवेतलं कार्य करतच नव्हता. तो अतिमानसिक विज्ञानमय पुरुषच होता. लक्षात घ्या, जन्मापासून ते मरेपर्यंत पृथ्वीवर होता म्हणून जन्मला, अवतार होता म्हणून जन्मला आणि पृथ्वीवरतीच अवतार होता म्हणून देह ठेवला, एवढंच. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे कसं बघायची ज्ञानेश्वरी हे कळलं पाहिजे आपल्याला. ही भूमिका आहे त्यातली. जी जवतव रागीटपणे वाढवणी गगना आणि तोसी उणे का डोळे करून भिंगुळ बाणे भेडसावीत आहासी. आणि देवा जेव्हा तेव्हा क्रुद्धपणाने क्रुद्धपणा वाढवून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीती दाखवतोस. अर्जुन म्हणते बरं का, एत कृतांतेसी देवा कासया किजतसे हेवा. हा आपुला तू सांगावा अभिप्राय मज. देवा या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस, तू कशाला सर्व मृत्यू ओढवून आणतो आहेस. असे करण्यात तुझ्या मनातील हेतू काय आहे तो मला सांग. या बोला म्हणे अनंत मी कोण हे आहासी पुसत आणि काहीसया लागी असे वाढत उग्रतेसी. हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून भगवान म्हणतात मी कोण आहे व आपले एवढे उग्र स्वरूप का वाढीत आहे हेच तू विचारित आहेस ना. लक्षात घ्या, तुला असंच म्हणायचंय ना, म्हणून आता प्रश्न सुद्धा हलवून खुंटा साधा करता येते बरं का. म्हणून ते श्री भगवान उवाच म्हणतायत बघा. 32वा फक्त आपण वेद घेऊ, फक्त 32व्याचा आणि मग थांबू. कालोस्मी लोकक्षय कृतप्रवृद्धो लोकांसन मा हर्तु मिह प्रवृत्त. म्हणजे लोकांसमाहर्तुम इह प्रवृत्त ऋते अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव अवस्थितः प्रत्यन्निकेषु योधः प्रयत्निकेषु योधः असं म्हटलंय त्यांनी. भगवान म्हणतात मी सर्व सृष्टीचा संहार करणारा काळ असून अत्यंत वाढून लोकांचा संहार करण्याकरता यावेळी प्रवृत्त झालो आहे. तुम्हाला सोडून शत्रूच्या सैन्यात जे थोर थोर योद्धे दिसत आहेत ते सर्व नाहीसे होणार आहे. तुला विचारायचंय ना की मी का असं स्वरूप धारण केलेलं आहे, त्याचं कारण हे आहे की आता ही गीता संपली की काय घडणार आहे हे सगळं माझ्या एका दृष्टीत मला दिसत आहे. लक्षात घ्या, ही ती अति मानसिक जाणीव आहे. लक्षात ठेवा, काय घडणार आहे, कसं घडणार आहे, कुठल्या पद्धतीतून घडणार आहे हे सर्व मला आता दिसत आहे. तेच मी तुला दाखवतो आहे. थोडे बघा हे गणित, हे तुम्हाला लक्षात येईल की नेमक्या या अवस्था काय आहेत आणि या अवस्थेपर्यंत अर्जुनाला नेलंय कृष्णाने.
खूप महत्वाचं आहे हे, ती भूमिका. म्हणून भगवान म्हणतात मी सर्व सृष्टीचा संहार करणारा काळ असू. पण त्या काळाची उद्रेक आता झालेला आहे त्या म्हणजे त्या रणांगणावरती. म्हणून अत्यंत वाढून लोकांचा संहार करण्याकरता यावेळा प्रवृत्ती झालो आहे. आणि मी हा प्रवृत्त का झालेला आहे, तो लोकांचा संहार करायला. लोक म्हणजे सर्व 84 लक्ष योनींमधनं जे काही तिथले त्या संग्रामामध्ये असणारे जे जे जीव जंतू आहेत त्यांच्या संहार. मग ते कौरवांच्या बाजूने आहेत का पांडवांच्या बाजूने आहेत हा फरक नाहीये तिथं. हा फरक आहे, परंतु तो फरक सुद्धा सत्यासाठी मरणारी लोक आणि असत्यासाठी मरणारी लोक या जाणीवेतून आहे. पण सत्यालाही अहंकार असणारी लोक आहेत, त्यांनाही मी मारणार आहे. आणि असत्याच्या जाणीवेतून तर अहंकार पुष्ट झालेली लोक सुद्धा आहेत, त्यांनाही मारणार आहे. एवढं भयंकर झालं हे गणित आता. म्हणून ते पुढे वाक्य किती सगळे तुम्हाला सोडून म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला, ज्यांना अहंकार नाही आणि जे खऱ्या अर्थाने माझे भक्त आहेत त्यांना सोडून जे थोर थोर योद्धे दिसत आहेत ते सर्व नाहीसे होणार आहे. कारण जे जे थोर आहेत ते या पृथ्वीवरती स्वतःला थोर समजतायत. त्यांना असं वाटतंय की मी हे युद्ध, भीष्मांना असं वाटतंय की मी असलो म्हणजे मला कोणी मारू शकणार नाही आणि हे युद्ध मी असेपर्यंत मीच जिंकणार. अहंकार आहे ना भीष्माचा. द्रोणाचार्यांचा सुद्धा काय अहंकार आहे. दुर्योधनाचा तर विषयच नाहीये. बरोबर आहे. धृतराष्ट्र फक्त वाचलाय कारण तो युद्धात पडलेला नाहीये. बघा कशी ग्रस्तता आहे. आणि इकडं सुद्धा पांडवांच्या बाजूनी सुद्धा जे जे योद्धे कौरवांच्या आम्ही आता मारून टाकतो या जाणीवेतून जे उतरलेले आहेत त्यांनाही मरावं लागणार आहे. बघा अभिमन्यू तर त्याचा स्वतःचा मुलगा होता ना, का मेला? थोडा विचार करा, तुमच्या लक्षात येईल की अर्जुन नाहीये जागेवर. चक्रव्यूह भेद करायचा आहे, मी करतो चक्रव्यूहाचा भेद. केवढं भयंकर आहे बघा. म्हणजे या गोष्टी खूप अनुभव घेण्यासारख्या आहेत, त्या जाणीवे जाऊन. म्हणून अध्यात्म रामायण जसं समजावं लागतं तसं अध्यात्म महाभारत सुद्धा ज्ञानेश्वरीतनं कळून घ्यावं लागतं. हे अध्यात्म, हे ईश्वराचं स्वरूप आहे. तो नेमका कुठल्या बाजूनी आहे हे कसं कळणार आपल्याला? म्हणून देवाच्या जाणीवेतूनच आपण जगणे. आता पूर्णपणे अर्जुन कृष्णाच्या जाणीवेत येतोय ना, आणि त्याला हा प्रश्न पडला हे का करतोय. म्हणून कृष्ण उत्तर देत आहे की मी हे संहार कशासाठी करतो आहे, कारण हा संहार शेवटी त्याला कशासाठी करायचं आहे. त्याचं एक वाक्य आहे, सर्व धर्म संस्थापनार्थाय परित्राणाय साधूनां. मग ज्यांना अहंकाराने जे युद्ध जिंकतायत, भले ते पांडवाच्या बाजूने आहेत, तरी ते साधू आहेत का? नाही. म्हणून साधू असणं, साधुत्व असणं म्हणजे संतत्व आपल्यात जिरवणं, म्हणजेच ईश्वराला आपल्यातनं प्रगट करणं. हाच एकमेव मार्ग, हाच एकमेव दिव्य जीवनाचा प्रवास आहे. लक्षात ठेवा. दिव्य जीवन म्हणजे काय? दिव्य जीवन म्हणजे आत्म्याच्या जाणीवेतून जगणं. बस. जे होईल ती ईश्वराची इच्छा, जे घडेल त्यात सुख नाही दुःख नाही. सर्वाभूती प्रेम भाव. म्हणजे कोणी कसाही असो राहिला तरी तो आपला म्हणून ही जाणीवेत जाता यायला पाहिजे. हो,
या जाणीवेत जर मी जाऊ शकत नसेल तर कसलं ध्यान करताय? काय उपयोग आहे त्या ध्यानाचा? ज्ञानेश्वरांनी इथं कुठं म्हटलंय का असं? नाही म्हटलेलं, लक्षात घ्या. म्हणून हे समजून घेणं. आणि इथं काय अर्जुन ध्यान करत होता का? पण त्याची बुद्धी कुठे चालली होती बघा. श्रेष्ठ बुद्धीचा अर्जुन असा शब्द आहे. म्हणजे काय झालं? ती केवढी वेगळी मानसिकता आहे ही तयार करावी लागणार आहे. आणि ही रोजच्या जीवनातून करावी लागणार आहे. आणि असं जीवन जगणं म्हणजेच आत्म्याच्या जाणीवेतून जगणं आहे. याला दिव्य जीवन असं म्हणतात. वेगळं कुठलंही दिव्य जीवन या भूतलावर आतापर्यंत तरी कोणी शोधून काढलेलं नाही. हरिओम तत्सत. हरिओम. सर, एक शंका. अश्वत्थामाने ते शस्त्र सोडून उत्तरेच्या पोटातला गर्भ पण मारला. हो. मग त्याचं काय हे होतं? हा पण युद्धातच झालं ना. कुठलं युद्धात झालं? युद्धात झालं म्हणजे त्याचं युद्धात सुद्धा झालं. मरणच तिथे आलं ना. मग त्या गर्भाचा काय नाही, हे होतं? त्याचा जो हे आहे, हा अश्वत्थामा युद्धात होता. होता ते. होता, बरोबर आहे की पण तो गर्भ नाही? अजून नाही, ऐकून घ्या. हा. अश्वत्थामा युद्धामध्ये नव्हता ऍक्च्युली. लक्षात आलं का? बर. अश्वत्थामा युद्धामध्ये नव्हता. आणि युद्धामध्ये तो फक्त द्रोण होते म्हणून अश्वत्थामा उतरला होता त्यांच्या बाजूने. लक्षात आलं? आणि तो द्रोणाला मारलं. द्रोणांना मारलं ना कृष्णाने. जोपर्यंत द्रोणाला मारलं तोपर्यंत अश्वत्थामाला काही प्रॉब्लेम होता का? काही नव्हता. लक्षात घ्या. परंतु त्याला जो त्याच्या मनामध्ये जी आग जळायला लागली, जी असूया निर्माण झाली, ती म्हणजे माझ्या वडिलांना मारलंय. म्हणून त्याची प्रतिज्ञा जी होती ती प्रतिज्ञा हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी नव्हती. लक्षात ठेवा. त्याची प्रतिज्ञा जी होती ती प्रतिज्ञा पांडव कुटुंब निःशेष करण्याची होती. त्याच्यामुळे ती असूयेची जाणीव होती. त्याचा तसा युद्धाशी संबंध नव्हता. म्हणून त्याच्या कृत्याला कायम स्वरूपी त्यांनी जो काही हे दिलेला आहे, शाप दिला गेला, तो त्याला चिरंजीव केलं. कारण ते जे दुःख जे झालेलं आहे उत्तरेचं, ते दुःख काय स्वरूपाचं होतं हे खूप समजायला त्याला प्रॉब्लेम होता. म्हणजे उत्तरेचा, कारण एक तर कसं झालं होतं बघा, तुम्ही विचार करा त्यावेळेच्या परिस्थितीत जा. उत्तरेचा नवरा मेलेला आहे, तिच्या पोटात बाळ आहे, बरोबर आहे ना? तिच्या पोटात बाळ आहे आणि पांडवांना निःशेष करण्यासाठी त्यांनी ते अस्त्र सोडलेलं आहे. अश्वत्थामा स्वतः नाही आलेला. लक्षात घ्या. आणि ते अस्त्र, त्याची जी अश्वत्थामाची जाणीव होती, ते अस्त्र पांडवांना सर्वांना ग्रासून टाकलं असतं. म्हणून ते उत्तरेच्या गर्भाकडे वळवलेलं आहे. म्हणजे मला जी काही कथा माहिती ती अशी. म्हणून तिला जे झालेलं दुःख आहे, हे दुःख तिच्या देह बुद्धीच्या जाणीवेतली दुःख आहे. कारण उत्तरा ही काही आध्यात्मिक दृष्ट्या द्रौपदीच्या लाईन मधली नव्हती. लक्षात घ्या. प्रत्येकाचा स्तर आहे, या स्तराप्रमाणे हा विचार करावा लागेल. परंतु तिच्या दुःखाला हे दुरंगी पण जो आलेला आहे उत्तरेच्या अश्रूंना, त्यासाठी म्हणून की अशा प्रकारच्या कृत्यांना कायम स्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला अमरत्व दिलं. आणि याच्यातला जो मणी आहे तो स्वतः कृष्णाने काढून घेतला. आणि ती जखम आहे, त्या जखमेवरती तेल मागण्यासाठी हिंडत बसला. एवढं दुःख आहे की नाही? आता आपल्याला ही पूर्ण दृष्टी नाहीये.
म्हणून अश्वत्थाम्याच्या दुःखाला परत कुठल्या प्रकारे मोक्ष प्राप्ती होणार आहे हे आपल्याला कळत नाही. जसं अहिल्या शिळाहून पडली, बरोबर आहे, पण राम येईपर्यंतचा जो काळ गेलेला आहे तिथं त्या लोकांना ही भूमिका होतीच ना की अहिल्याचा उद्धार कसा होणार. तो रामाच्या जाणीवेतून जेव्हा झाला, जेव्हा त्यांनी पाय लावला तेव्हा तिचा उद्धार झाला आणि लोकांना लक्षात आलं की अहिल्येचं श्रीरामावर किती प्रेम होत. लक्षात घ्या. म्हणून अश्वत्थामा चिरंजीव असला, त्याचं दुःख दुःखाच्या जाणीवेवर आहे. लक्षात घ्या, शारीरिक दुःखाच्या जाणीवेतनं सतत आपल्याला जसं गुडघे दुखी असते म्हणा किंवा ही जी दुःख आहेत, तुम्ही चालायला लागलं की कळतं. आजींना जर सारखं चालतच राहावं लागलं तर बसायला मिळतंय म्हणून सुख आहे. विचार करायला पाहिजे ना त्याच्या दुःखाची जाणीव कशी आहे की ते दुःख त्याला सतत भणभणतंय इथं. त्यामुळे ते दुःख भोग त्याचा जेव्हा संपेल तेव्हा तो परत येईल. आता तो कालावधी आपल्याला माहिती नाही, जसा अहिल्याचा माहिती नव्हता तशा प्रकारचा हा प्रकार आहे. म्हणून अश्वत्थामाबद्दल आपणही म्हणजे एक प्रकारची करुणा माणूस म्हणून राखायला काही सारखं नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की नाही. कोणाला होणार नाही, वाईट वाटणार नाही. आपल्या वडिलांना जर ते एकदम खोटं कृष्णाच्या नीती आहे त्या लक्षात घ्या, त्या आपण नाही करू शकत त्या. आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला समजणं अवघड गेलं असेल एखाद्या. आपण असून ना कुठंतरी तिथं घोडे म्हणा हत्ती म्हणा काहीतरी म्हणूनच आता ज्ञानेश्वरी ऐकतोय. उगाच का उद्धार केला आपला आहे की नाही. म्हणून ते ऐकायला मिळते ना आपण कसं मेलो असू, कृष्णाच्या तोंडातल्या दाढेत कुठल्या अडकला असू का काय झालं असं म्हणाल तर सांगण्याचा असो. युद्ध होतात ना, हो ते झालं तेच मी म्हणतोय. परंतु त्याच्या मनामधल्या ज्या जाणीवा होत्या नंतरच्या, तो युद्धामध्ये होता परंतु त्याच्या नंतरच्या ज्या जाणीवा होत्या त्या हस्तिनापुराशी निगडीत नव्हत्या असं मी म्हणतोय. त्याच्या वडिलांच्या म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. त्याची कृतीच्या पाठीमागची जाणीव बघा ना कुठली आहे. त्यांनी काही त्याची जी ताकद होती ती ताकद द्रोणाचार्य स्वतः जेव्हा हे होते काय म्हणतात त्या संग्रामाचे सेनापती होते तेव्हा काही त्यांनी वापरलेली नाहीये. आणि ती वापरली असती तर हस्तिनापूर साठी वापरली असं झालं असतं. लक्षात घ्या. म्हणून ते फार वेगळ्या रीतीने टॅकल केलेलं आहे त्या गोष्टी सगळ्या आणि ते घडत गेलेलं आहे. म्हणून हे सत्य नेमकेपणाने कसं चालतंय हे कळणं पण अवघड झालं. म्हणून आपण आपलं नरोवा पिंजरोवा देवा आम्हाला काही समजत नाही, आपल्या पायाशी घ्या, हे काय असेल ते बघा जरा. आम्ही आपलं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. जेवढं समजेल तेवढं आमचं आहे, जे समजत नाही तेही आमचंच आहे. तुमचं होऊ शकत नाही म्हणून आमचं आहे असं. त्या पाठीमागे पण तुमचा काहीतरी वेगळा भाव असावा आहे की नाही. कारण प्रत्येक गोष्ट जर कळायला लागली तर पुढचा जन्म येणार कसा आपल्याला आहे की नाही. आणि पुढच्या जन्मासाठी सुद्धा काहीतरी न कळणं आवश्यक आहे की नाही. मग त्यावेळेला जर आपल्याला पुढच्या जन्मात कळलं तर धरून चला हा असला काहीतरी गुडघेदुखीचा आजार घेऊन पुढचं 25 वर्ष जगत राहून 100 वर्ष जगण्यापेक्षा त्या नवीन जन्मामध्ये या ज्ञानासकट आपलं प्राकट्य करायचं आणि संपूर्ण ईश्वर भक्तांची मांदियाळी उभी करायची. एवढं कार्य जर ईश्वराच्या नजरेत जर असेल तर का न आत्ताच समजून घ्यावं आहे की नाही.
म्हणून आपलं जीवन सुद्धा अशा प्रकारे बघता यायला पाहिजे लक्षात, की नेमका मी आता असा का, म्हणजे आपल्या अपूर्णत्वाला सुद्धा या जीवनामध्ये पूर्णत्व येऊ शकतं. लक्षात ठेवा. ओम पूर्ण इदम पूर्णम पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम तत्सत.